असा काय प्रॉब्लेम झाला की मी क्रीम बॉटलमध्ये भरून ठेवली हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगते। तर आज आपल्याला होती हाफ kg पायनॅपल फ्लेवर केकची ऑर्डर। आता या स्पॉन्जमध्ये मी एक्स्ट्रा स्पॉन्ज बेक केला कारण की आपल्याला 2 पायनॅपल फ्लेवरचे ग्लास केकसुद्धा करायचे होते। आमच्या इथल्या एका शाळेमध्ये मी किशोरी वर्गाचं काम करते आणि मी त्याच कामासाठी शाळेमध्ये गेले होते। तेव्हा एक मुलगी माझ्या मागून आली आणि म्हटली, ताई तुम्ही केक करताना आम्हाला आज तुमच्याकडून केक हवे, मी घरी गेल्यानंतर तुम्हाला कॉल करते, मला तुमचा नंबर द्या। आणि मी तिला नंबर दिला। तिने मला 11-12 वाजता कॉल केला की असं आम्हाला केक हवे म्हणून। तर आणि संध्याकाळी येऊन ते केक घेऊन गेले। आता या केकच्या डिझाईनबद्दल बोलाल तर मला काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी ही डिझाईन ट्राय केली। थोडीशी फेल गेल्यासारखी मला वाटली ती, पण एवढी पण काय वाईट दिसत नव्हती म्हणून मी तशीच ठेवली ती। साईडने मी ड्रिपिंग वगैरे करून घेतलं। बेबी बॉयसाठी कसा केक बनवायचा याच्या आयडियाज आपल्याकडे खूप असतात, पण ॲडल्टसाठी केक कसा बनवायचा हा मोठा प्रश्न असतो। जर तुम्ही होम बेकर असाल तर तुमच्या आयडियाज मला तुम्ही इंस्टाग्रामला शेअर करा, जेणेकरून मला पण थोडीशी मदत होईल। तुमचे केकचे फोटो मला सेंड करा इंस्टाग्रामला, हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे। हो मला माहिती आहे की इंस्टाग्रामचे फॉलोअर्स माझे कमी आहेत म्हणून कोणी हसू नका माझ्यावर। तर चला आता आपण ग्लास केक बनवायला घेऊ। ग्लास केक बद्दलची जर डिटेल माहिती तुम्हाला हवी असेल तर त्याचा एक मी व्हिडिओ केलेला आहे, तो मी इथे खाली जो त्रिकोण आहे ना तिथे मी टाकते, नक्की तिथे जाऊन बघा। त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लास केकची प्राइस, ग्लास केक मी डिटेलमध्ये कसे बनवते ते सगळं काही मी त्याच्यात दाखवलेलं आहे। तर चला आता मी तुम्हाला क्रीमची गंमत सांगते। तर झालं असं की फ्रीझरमधून क्रीम काढताना माझ्याकडून चुकून क्रीमचा बॉक्स फाटला गेला आणि म्हणून मग मी ती क्रीम जी आहे ती एका डब्यामध्ये टाकली आणि फ्रीजला ठेवली, नॉर्मल फ्रीजला। ती मेल्ट करून मी इथे बॉटलमध्ये भरून घेतली आणि नंतर मग ही बॉटल मी फ्रीझरला टाकली। तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।